गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे वांगी फ्राय. तर बघू शकता मी इकडे मोठं वांगी घेतलेली, ती अशी व्यवस्थित खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मीडियम साईजमध्ये कापून घेतले. आता आपण याला मसाले लावून घेऊ. आधी मी चवीनुसार यात मीठ घालते. आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपण मीठ घालू शकतो. आता मी इकडे थोडंसं लाल तिखट घालून घेते. थोडंसं धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, थोडेसे आपले हळदी. तुम्हाला जितकं तिखट हवं आहे चवीनुसार आपण जितके मसाले घालू तितकं टेस्ट चांगलं येतं. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ. बघू शकता इकडे मी मसाला चांगला व्यवस्थित लावून आणि 10 मिनटं ठेवलेलं वांग्यांना. आता मी इकडे थोडासा प्लेटीत रवा घेतला आहे आणि तेल तापायला ठेवलं आहे. आता आपण मस्त असं रव्यामध्ये बुडवून घेऊया एक एक. खूप छान असं होतं वांगा फ्राय. एक 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 करून आपल्याला सगळे असे वांगी घालून द्यायचे. जितके आपले तव्यामध्ये बसेल तितके आपण घालून घेऊया. गॅस थोडा आपण स्लो करून घेऊया, नंतर मग आपल्याला परत फास्ट करता येईल. खूप छान असे होतात वांगी फ्राय आणि खायलाही रवा लावल्यामुळे एकदम अशी कुरकुरीत लागतात. बघू शकता माझे जितके बसले तितके मी ठेवले आहे. आम्ही एक एक करून असं पलटी मारून घेणार आहे. आपल्याला जास्त हवं आहे तेल जास्त पण टाकू शकतात, थोडं हवं आहे थोडं आहे, पण थोड्या थोड्या तेलावरती खूप छान असं होतं. थोडंसं मी वरून असं तेल घालून घेते याच्यात. बघू शकता व्यवस्थित असे आपण पलटी मारून घेऊया. हळूहळू एक 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 पूर्ण असं पलटी मारायचं आपल्याला. शकता आपली वांगी अशी मस्त अशी फ्राय झालेली आहे. तुम्ही याच्यावरती लिंबू पण पिळून खाऊ शकतात, नाहीतर मग चाट मसाला एक टाकून खाऊ शकतात. खूप छान अशी रेसिपी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.